नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव डॉक्टर संध्या गव्हाणे आणि माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. आजपर्यंतच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझी कॅन्सर जर्नी ऐकली. किमोचे जे साईड इफेक्ट होतात त्याच्याबद्दल आपण चर्चा केली आणि सध्या आपण कॅन्सर अवेअरनेसबद्दल बोलतोय. कॅन्सर अवेअरनेसचा 1, 2, 3, 4 पार्ट होऊन गेलेला आहे. हा 5th पार्ट आहे. यामध्ये मी कॅन्सर दुरुस्त करायला एवढा डिफिकल्ट काय आहे याबद्दल चर्चा करणार आहे. कॅन्सर पेशीचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात ज्यामुळं इतर नॉर्मल आजारापेक्षा हा कॅन्सर थोडा वेगळा ठरतो. की कॅन्सर पेशी अनियमित वाढत जातात. कॅन्सर पेशी हे त्यांच्या केंद्राचा ऐकत नाही, त्यामुळं त्यांची वाढ अनियंत्रित होत जाते. ह्या वाढीमुळं कॅन्सर सेल्स मॅच्युअर होत नाही आणि ज्या अवयवामध्ये ते वाढत असतात त्या अवयवाचं ते काम करत नाही, त्या अवयवाची हानी होते. नॉर्मल पेशी ज्या असतात की त्या बनतात, एक ठराविक काळापर्यंत त्या काम करतात आणि नंतर जीर्ण झाल्यानंतर त्या शरीरातून काढून टाकल्या जातात आणि त्याची जागा नवीन पेशी घेतली जाते. पण कॅन्सर पेशी ह्या आपल्या शरीरातून निघून जात नाही, त्यांचा डेथ होत नाही. त्यामुळं कॅन्सर पेशी फक्त वाढतच जातात. तर दुसरं कॅरेक्टरिस्टिक असं आहे की कॅन्सर पेशी फक्त एका जागी वाढतच नाही, तर त्याच्या आजूबाजूचं जे स्ट्रक्चर असतं, आजूबाजूचं जे अवयव किंवा पार्ट असतो त्याच्यामध्ये ते हळूहळू पसरतात. तसंच ते रक्ताद्वारे किंवा लसिका ग्रंथीच्या प्रभावाद्वारे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा तिथे कॅन्सर सेल्स परत डेव्हलप व्हायला लागतात आणि तिथे एक ट्यूमर किंवा कॅन्सर पेशीचं ग्रोथ होतं आणि ह्याला आपण मेटास्टॅसिस असं म्हणतो. हे मेटास्टॅसिस हा गुणधर्म फक्त कॅन्सरमध्येच आढळतो आणि ह्या मेटास्टॅसिसमुळं आपल्या शरीराची काही व्हायटल ऑर्गन्समध्ये कॅन्सर ग्रोथ होते आणि त्यामुळं ह्या व्हायटल ऑर्गन्स जसं लिव्हर आहे, फुफ्फुस आहे, किडनी आहे, ब्रेन आहे, बोन आहे, याच्यामध्ये वाढ झाल्यामुळं त्या अवयवाचं फंक्शन व्यवस्थित होत नाही. त्यामुळं आपल्या शरीराची खूप हानी होते. आपल्या शरीराचं कार्य सुरळीत चालत नाही. कधी कधी त्याचं रूपांतर डेथमध्ये सुद्धा होतं. म्हणून जेव्हा 4th स्टेज कॅन्सर असतो, ज्याच्यामध्ये मेटास्टॅसिस होतो, हा स्टेजचा कॅन्सर हा ऑन्कोलॉजिस्टला चॅलेंज असतो दुरुस्त करण्यासाठी. आता ते तिसरं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे की कॅन्सर पेशी स्वतःसाठी रक्ताचं जाळं तयार करतात. जसं आपण पाहिलं की कॅन्सर पेशी ह्या वाढतच जातात, पण ह्यांच्या वाढीसाठी त्यांना पोषणाची गरज पडते आणि हे पोषण रक्तामधून मिळत असतं. एखाद्या अवयवाला रक्तवाहिनी रक्तपुरवठा करते आणि त्याच्यामधून त्यांना पोषण आणि ऑक्सिजन मिळतं, त्यामुळं ती निरोगी पेशी तिथलं काम करते आणि या कामामधून ह्या चयापचयाच्या क्रियामधून जे वेस्ट प्रॉडक्ट तयार होतात, जो कचरा तयार होतो, तो परत त्या रक्तवाहिनीमधून शरीरातून काढून टाकला जातो. कॅन्सर पेशी त्या अवयवाला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिनीला आपल्याला रक्त पुरवठा करण्यासाठी भाग पाडते आणि अनलिमिटेड एंडलेस रक्त, न्यूट्रिशन, ऑक्सिजन ते मिळत राहतात. त्याचा उपयोग आपल्या वाढीसाठी करतात. चौथं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्या शरीरामध्ये जेव्हा बाह्य संक्रमण होतं, व्हायरस, बॅक्टेरिया हे आपल्या शरीरावर हल्ला करतात, तेव्हा आपली इम्युन सिस्टीम त्याच्यावर तुटून पडते, खात्मा करते. आपल्या शरीरामध्ये एक ॲबनॉर्मल ग्रोथ होत असेल तर त्या पेशीचं केंद्र त्याला रोखतं, त्याला त्याच्यापासून परावर्त करतं. ह्यामुळं आपलं जे शरीर आहे त्याचं जे काम आहे ते सुरळीत चालत असतं. पण जेव्हा कॅन्सर पेशी डेव्हलप होत असतात, त्यांच्या ॲबनॉर्मल सेल्स डेव्हलप होत असतात, तेव्हा इम्युन सिस्टीम काय करते? ती कुठं असते? कॅन्सर पेशी ह्या आपल्या शरीराच्या पेशीपासूनच बनलेल्या असतात. त्यामुळं इम्युन सिस्टीमला
असा धोका होतो, त्यांना असं वाटतं की कॅन्सर पेशी ह्या निरोगी पेशीच आहेत, त्यामुळे ते कॅन्सर सेल्सला डिस्ट्रॉय नाही करत. कॅन्सर पेशी ह्या इम्युन सिस्टीमपासून स्वतःला लपवण्यात त्यांना यश मिळतं. तसंच कॅन्सर पेशी ह्या इम्युन सिस्टीमला फसवतात. नुसतं फसवतच नाही, तर इम्युन सिस्टीमला त्यांचं संरक्षण करण्यासाठी भाग पाडतात. म्हणजे आपलीच इम्युन सिस्टीम कॅन्सर सेल्सला डिस्ट्रॉय करण्यापेक्षा, त्यांना काढून टाकण्यापेक्षा त्यांची वाढ कशी होईल त्यासाठी प्रयत्न करतात. आणि ह्या सगळ्या गुणधर्मामुळं कॅन्सर हा दुरुस्त करण्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, खूप हार्ड आहे. कॅन्सर सेल्स हे नेहमी आपल्यामध्ये बदल घडवतच राहतात. जोपर्यंत आपण हे कॅन्सर सेल्स मायक्रोस्कोपच्या खाली बघत नाही, तोपर्यंत त्यांचं व्यवस्थित डायग्नोसिस होत नाही आणि त्याचा ट्रीटमेंट प्लॅन ते ठरत नाही. ऑन्कोलॉजिस्टसाठी हे खूप चॅलेंजिंग असतं, कारण ऑन्कोलॉजिस्टला पेशंट बघून, पेशंटचं वय बघून, त्याचं मेडिकल कंडिशन बघून, तो कुठल्या अवयवामध्ये आहे हे बघून, कॅन्सरची कुठली स्टेज आहे हे बघून, कॅन्सरचे पेशी नेमक्या कुठल्या प्रकारच्या आहेत हे बघून त्यांना ट्रीटमेंट प्लॅन करावा लागतो. आणि त्यामुळं कॅन्सरची अशी साधी सोपी ट्रीटमेंट नसते. आणि प्रत्येक पेशंटसाठी कॅन्सरची ट्रीटमेंट ही वेगवेगळी असते. आत्तापर्यंत तरी कॅन्सरसाठी एकच कुठलं युनिव्हर्सल मेडिसिन तयार झालेलं नाही आहे. म्हणजे एकच असं मेडिसिन आहे की जे सगळ्याच कॅन्सरवर काम करतं, अजून तर बनलेलं नाही. तर मला अशी आशा आहे की नक्कीच पुढं जाऊन ह्या ट्रीटमेंट प्लॅनमध्ये खूप काही सुधारणा होईल. पेशंटचं कमीत कमी नुकसान होऊन कॅन्सर हा लवकरात लवकर शरीरातून काढून टाकला जाईल. HPVचे वॅक्सिन सध्या आहेत, ज्याच्यापासून आपल्याला सर्वायकल कॅन्सर होण्याचा धोका टळतो. तर असे काही वॅक्सिन अजून येतील, ज्याच्यामुळं कॅन्सरपासून आपण आपला बचाव करू शकतो. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. माझं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याच्यामुळं तुम्हाला माझ्या न्यू व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहणार आहे. माझा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. मित्रांनो, स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.